ते तुम्ही ना उगाच काहीतरी विचार करताय. आणि तसेही तिने तुमच्याबरोबर लग्न करायला होकार दिलाय की नाही. तुम्हीच मला सांगत होतात ना, ती म्हणाली उगाच माझ्यावर नवरेगिरी गाजवू नकोस म्हणून. आणि तसंही आम्ही असतोच की घरात. तसं काही असतं तर कळलं असतं आम्हाला. नाही, मी ऑब्झर्व करतोय, म्हणजे आय मे बी रॉंग, पण आजकाल ती जरा जास्तच कपिल कपिल करते. तुम्ही ना उगाच विचार करताय. अहो त्यांच्यात चांगली मैत्री आहे. मित्र तर मी पण आहे गौरीचा, इतक्या वर्षांपासून. हा कपिल तर आत्ता आलाय राहायला इथे. कसं आहे ना, दोघं एकाच घरात राहतात ना, त्यामुळे सकाळ दुपार संध्याकाळ भेटत असतात. मग तुम्ही पण काढायला हवा वेळ गौरीसाठी. आणि त्यांचं कसं आहे ना, रामाश्रय हा त्या दोघांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यात मध्ये ती दगडू परबची केस झाली, सुधाताईंची केस झाली, त्यामुळे ना त्यांच्यात चांगली मैत्री झाली. गौरी तर नेहमी म्हणते कपिल माझे ते काय म्हणता तुम्ही ते, हा बेस्ट फ्रेंड आहे. बेस्ट फ्रेंड? हो पण फ्रेंडच ना, फ्रेंडच. तेव्हा तुम्ही असला काही विचार करू नका. हा तुम्ही जा रामाश्रयवर आणि कुणी विचारलं तर सरळ सांगा गौरी माझी होणारी बायको आहे म्हणून, तिच्यासाठी आलोय मी. ठीक आहे, येतो मग. हे काय, तुम्ही कधी आला बाजारातून? इंदू, मला आता तुझ्याशी थोडंसं स्पष्ट बोलायचं आहे. कशाबद्दल? गौरी आणि मालकांमध्ये काहीतरी चालू आहे आणि ते थांबायला हवं असं तू नेहमी म्हणत असतेस. हो मी म्हणतेच. आणि आत्ताही ती रामाश्रयवर गेलीये कपिलना भेटायला. मग जाऊ दे ना, त्यात तुला खटकण्यासारखं काय आहे? अहो हे बघ इंदू, गौरी आणि मालकांमध्ये तसंच जर काही चालू असेल तर त्यात मला काही खटकत नाही. आणि ते ताबडतोब थांबावं असं मला अजिबात वाटत नाही. अहो लग्न ठरलंय तिचं, तेही सौरभशी. ते आत्ता ठरलं. मालकांची आणि गौरीची मैत्री त्यापूर्वीची आहे. इंदू, तुला मालकांबद्दल नेमका काय प्रॉब्लेम आहे? प्रॉब्लेम आणि मग काय केलं तिने? रामाश्रयवर गेली, अण्णांना या सगळ्या पदार्थांची ऑर्डर दिली आणि मस्त खाऊन पिऊन आली. गौरी, इंदूला डायबिटीस आहे. खूप वेळ उपाशी राहणं तिच्या तब्येतीला हानिकारक आहे. हो बाबा, माहितीये मला. पण मग आपल्याला राग आलाय असं खोटं कशाला दाखवायचं? आणि तुम्हाला माहितीये तिने रामाश्रयवर जाऊन काय सांगितलं अण्णांना? की गौरीचं लग्न ठरलंय सौरभ बरोबर. कशाला? गौरी मला सांग, अण्णांना तिने तसं का सांगितलं असेल? तुला काय वाटतं? गोखल्यांना इम्प्रेस करायला. अजून काय? आणि काही मला नाही माहित, तुम्हीच सांगा काय ते. तुला माहित नाही का तुला विचार करायचा नाहीये? गौरी, केव्हापासून इंदूला वाटतंय की आपल्या मुलीनं गोखल्यांच्या घरी सून म्हणून जावं? पण का? का ते तू तुला विचार. पण मला विचारशील तर मी तुला एक सांगेन, गोखल्यांना स्पष्ट नकार द्यायला तू खूप वेळ घेतलास. तू मला तुझा होकार सांगितलास, पण मी तो कोणालाही सांगितला नाही. कारण तू जेव्हा होकार दिलास तेव्हा तू खूप अस्वस्थ होतीस. आणि अस्वस्थ असताना कुठलाही निर्णय ग्राह्य धरायचा नाही, निदान मी तरी धरणार नाही. आपण वकील आहोत. हा, भावनेच्या भरात काही चुकीची कृत्य केल्यावर त्या माणसांना सोडवण्यात आपण त्यांना मदत करतो. पण बाबा, तिने आपलं बोलणं अर्धवट ऐकलं आणि मग गोखले काकूंना फोन केला ना. तिने सौरभची स्तुती ऐकली आणि त्याचा स्वतःला हवा तसा अर्थ लावला. पण बाबा, त्यामुळे किती गुंता झालाय. कसं सोडवणार आहोत आपण तो आता? चिडून तर गुंता सुटणार नाही ना. अच्छा, म्हणजे आता मी चिडायचं पण नाही, हो ना? समोरचा वकील काहीही बोलला तरी चिडायचं नाही, हे आपण कोर्टात पाळतो की नाही? बाबा, पण हे कोर्ट आहे का हो? नाहीये, मला माहिती आहे. पण तरीही इथं हारजीत असणार आहे ना.
खूप स्किलफुली टॅकल करावा लागणार आहे, कारण प्रश्न तुझ्या आयुष्याचा आहे आणि म्हणून तो आमच्याही आयुष्याचा आहे. आबा तुम्ही ना अहो तुम्ही का थांबलात? तुम्ही खा ना. हो म्हणजे अहो माझं आणि गौरीचं तुम्ही मनावर घेऊ नका. नाही म्हणजे आम्हा मायलेकींची भांडणं ही अशीच चालू असतात. तुम्ही खा, तुम्ही खा. हे पण निदान त्याला येऊ दे ना मग. आमची गौरी रुसली ना की खूप वेळ घेते. हा तुम्ही उगाच वाट बघत बसू नका. तुम्ही करा सुरुवात. निदान काकांना येऊ देत, मग करतो सुरू. हो खा. इतके महिने एकत्र राहतोय आपण, कसली औपचारिकता पाळताय. करा सुरू. हा ते पण आहेच. अरे गौरी बाळा आलीस. बस बस खाऊन घे. हा मला नकोय, मी सांगितलं ना. गौरी राग विसर आणि खाऊन घे. हं? आई मला खायचं नाहीये. अगं असा माणसांचा राग अन्नावर काढू नये बाळा. हो ते तर मी शिकलीच आहे ना तुझ्याकडून. गौरी बास आता. मी काही खाल्लं किंवा नाही खाल्लं याचा कोणाला काहीच फरक पडणार नाहीये ना. सगळ्यांनी खाऊन घ्या. तिचं सोडून द्या हो तुम्ही. तुम्ही खा. हं? खा तुम्ही खा. सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी. प्लीज बोल ना. काय खुश तू बोललीस. काय हवंय? काही नकोय तुझ्याकडून माफीशिवाय. ती कशाला? मला काहीच माहित नव्हतं तुमच्यात आधी काय झालंय, म्हणून मी खायला बसलो. सॉरी. केलं मग. हो ना, मग आता राग सोड आणि बाहेर ये. मी कशाला कोणावर रागू? नकोच रागवूस, आता बाहेर ये. मी कुठेही येणार नाही. नक्की? हो, आणि मला कोणाच्याही मार्फत फोन करून कुठे इमर्जन्सी आहे असं भासवून बोलवून घेऊ नकोस. नाहीच बोलावणार. जुनी झाली ती ट्रिक. सारखी सारखी तीच वापरून कशी चालेल, म्हणून तर सरळ सांगून बोलावतोय. पण तरीही मी येत नाही. गुड नाईट. आता कळेल माझी खरंच कोणाला किती काळजी आहे. हॅलो आई, मी सौरभ. तुम्ही सौरभ तुम्ही? मी गौरीला फोन करत होतो पण ती उचलतच नाहीये.